कोल्हापूर जिल्ह्यात एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सूचना. घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा फक्त होम डिलिव्हरीने करण्याचे आदेश. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा. आखाती प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत, पारदर्शक आणि नियंत्रित पद्धतीने व्हावा, तसंच कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनानं सर्व एलपीजी वितरक आणि गॅस एजन्सी धारकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व वितरकांनी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा केवळ होम डिलिव्हरी पद्धतीने करावा. ग्राहकांना गोडाऊन किंवा एजन्सीवरून थेट सिलेंडर देऊ नयेत. सिंगल गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांना प्राधान्य द्यावं, तसंच ऑनलाईन बुकिंग केलेल्या आणि नोंदणीकृत ग्राहकांनाच नियमानुसार सिलेंडरचा पुरवठा करावा असे निर्देश देण्यात आलेत. अनधिकृत ग्राहकांना किंवा नियमबाह्य पद्धतीनं सिलेंडर वितरण करू नये. कोणत्याही ग्राहकाला अनावश्यक साठा करण्यासाठी एकापेक्षा जास्त सिलेंडर देणं टाळावं आणि शासनाच्या नियमांनुसारच वितरण करावं. वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखून डिलिव्हरीची नोंद रजिस्टर किंवा ऑनलाईन प्रणालीमध्ये ठेवणं बंधनकारक राहील. जिल्ह्यात ज्या भागांमध्ये पाईपलाईनद्वारे नैसर्गिक पीएनजी पुरवठा सुरू आहे त्या ग्राहकांना युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात यावा असेही निर्देश देण्यात आलेत. प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर बुकिंग तारखेपर्यंत होणाऱ्या सिलेंडर डिलिव्हरीबाबत माहिती देणारे फलक लावावेत. तसंच एजन्सी कार्यालय पूर्ण वेळ सुरू ठेवून नागरिकांना संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्यावा असं सांगण्यात आलंय. कोणत्याही प्रकारची कृत्रिम टंचाई निर्माण करणं, साठेबाजी करणं किंवा जादा दरानं विक्री करणं, तसंच शासनाच्या आदेशाचं उल्लंघन आढळल्यास संबंधित वितरकांविरुद्ध द्रवरूप पेट्रोलियम गॅस आदेश 2000 आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिला आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.